गुड मॉर्निंग गाइस. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळी उठल्यानंतर आवरायला घेतलं स्वतःचं. आवरल्याशिवाय काही काम करायला मजा येत नाही आणि फ्रेश असं वाटत नाही. त्यामुळे मस्त असं मॉइश्चरायझर लावून घेतलं. नंतर मग पावडर वगैरे लावून घेतला. सगळे जे त्याच आपापले आवरत होते, मी माझं आवरत होते. नंतर मग लिपस्टिक लावायची म्हटलं. लिप लायनरला टोक करून घेतलं, पण मला त्याला नाही लावायचं आज लिप लायनर. आज मी फक्त लिपस्टिक लावणार आहे, कारण मला काही नाही लावलं तरी चालेल. फक्त काजळ थोडंसं लागतं आणि लिपस्टिक थोडंसं लागतं, मग ते फ्रेश थोडंसं वाटतं. नाही तर मग मी आजारी पेशंट असल्यासारखं वाटतं मला. आणि मैंने अपने बालों को कोम से भाया अच्छी तरह से. आणि हा माझा कोम करून झालेला आहे. आणि त्यानंतर मी मस्त अशी फ्रेश तयार झालेली आहे. आणि आता करूयात पुढचे काम. आणि हे आमचं पॅन्टवालं सकाळ सकाळ आवरायचं सोडून हे मोबाईल बघत बसलेलं आहे. सकाळ सकाळ काय मोबाईल बघत बसते काय माहिती. आणि नंतर मग हे ते मम्मी म्हणजे जेवायला काय करायचंय पॅन्टवालं. पॅन्टवालं जेवायला काय करायचंय. काय करायचं टप्पा. नंतर मग मम्मीकडे जाऊया म्हटलं. आणि मग फिरता फिरता असं देवाचे गाणी तोंडात येत असतात. नेटच चालत नाही. मला रील्स बनवायची होती, पण गेली 4-5 दिवस माझा नेटच चालत नाहीये. त्यामुळं रील्स पटकन बनवता येत नव्हता. नेट प्रॉब्लेम असला की मोबाईल मग बिनकामाचा होऊन जातो. त्यानंतर मग मम्मी देवपूजा करत होती तिची. आणि मला थोडंसारखं तर अंगात कमी असलं आहे म्हणून बीट खात होते. आमच्या घरात खूप लाईटचा प्रॉब्लेम आहे. थोडस मोबाईलला लाईट भेटली नाही का लगेच थोडं काळं काळं दिसायला लागते. हे बघा, हे असं प्रॉपर नॅचरल लाईट आहे. नॅचरल लाईट मध्ये कसं दिसतंय मग घरात एवढं अंतर पडतं ना. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश. आणि हे मम्मीनी पोहे बनवले होते, मग त्यामुळे आम्ही स्वामींना ठेवले. पहिले ते जे काही घरात बनतं ते पहिल्यांदा स्वामी खातात आणि नंतर आम्ही खातो. स्वामीने टेस्ट केलेला आहे. आणि त्यानंतर मग मम्मी राणीला आणि मला पण ताट आमच्या तिघींना वाढत होती. मग ते वाढून झाल्यानंतर मग हे आम्ही सगळे तिघीजणी पोहे खायला बसलेलो आहे. भाऊ घरात नव्हता माझा, तो बाहेर गेला होता भटकायला. आणि त्यानंतर मग ही आमची धन्नो आम्ही सगळे बसलो होतो. आणि यानंतर विषय निघाला सुदामा आणि कृष्णाचा. ऐका कथा आता तुम्ही. जेव्हा मित्र होते, सुदामा आणि श्रीकृष्ण मित्र होते. त्याच्याकडे ते हरभरे होते. ते हरभरे ते श्रीकृष्णाला न देता ते स्वतः एकट्याने खाऊन घेतले सगळे हरभरे. आणि मग ते मित्र तू म्हणजे तू मित्र असं माझं हे केलं का, मित्र असं निभवलं का, मी अकेले खाल्या मुझे नाही दिया. आणि मग त्याला तिचं रूप दाखवतो. आणि मग तेव्हापासून तो तिथे खूप भक्ती करायला लागतो सुदामा श्रीकृष्णाची. इतकी भक्ती करतो की ज्यावर फक्त त्याला बिना चपलाचं पायी यावं लागतं त्यासाठी. जेव्हा त्याला जेव्हा सगळं काही देतो का, जेव्हा देतो तेव्हा तो काय बोलतो, सुदामा काय बोलतो की जेव्हा मला पुन्हा जन्म देशील यासाठी जन्म दे. मी माझ्याकडून फक्त तुझी भक्ती काढावी. बाकी मला हे वैभव नको, सोनं नको, हे राज्य नको, मला काहीच नको. फक्त तुझी भक्ती काढावी यासाठी तू मला जन्म दे असं म्हणत असतो. हे सगळं वैभव राज्य हे सगळं हे माझ्या बायको पोरांना याची मला आशा नाही. पुढं ज्या वेळेस म्हणजे तो जेव्हा जातो त्याच्या बाजूला बळच पाठवते, जा तुमच्या मित्राकडं, तुम्हाला श्रीकृष्ण सगळं काही देतील, तुम्ही जा. मग जेव्हा तो जातो पण तो कधीच म्हणत नाही की मी काय आलो तुझे घर दुसरी काय नाही सांगत असतो. श्रीकृष्णाला वाटतं आज तरी मला सांगत, नंतर तरी मला सांगत, मग तरी मला सांगत, परत तरी मला सांगत, ते सांगतच नाही तो. असंच निघतो घरी. पण इकडे यांचं काम सुरू असतं.
त्याचं सगळं त्याला दिलेलं आहे, ते सगळं सुरू असतं. पण ते कसं देत असतं ज्यावेळेस तीन तर तो फक्त त्याच्यासाठी काय घेऊन जातो, त्याच्या मित्रासाठी फक्त तांदूळ घेऊन जातो. तांदूळ, कारण त्यांच्याकडे द्यायला काहीच नसतं. भिक्षा मागून ती तांदूळ घेऊन आलेली असती त्याची बायको. माझं काय घेऊन आणि मग ती एक मूठ खातो. श्रीकृष्ण एक मूठ खातो तांदळाची. बोले लावो ना मेरे तुमने क्या लाया हो. तर मग तो रडतच म्हणतो माझ्याकडे तर काहीच नाही, माझ्याकडे फक्त एवढे तांदूळ नाही का, एवढे चावल आहे मी विकनेस आहे. मग तेव्हा पहिली मूठ खातो तर त्याला पूर्ण धरती अर्पण करतो. दुसरी मूठ खातो स्वर्ग अर्पण करतो. तिसरी मूठ खातो वैकुंठ देणार होता श्रीकृष्ण. तेवढ्याच लक्ष्मी येऊन त्याचा हात पकडते श्रीकृष्णाचा. आम्ही बस करो सब तुम्ही खायला, तुम्हीच खाणार का सगळं, मी नाही, मला त्याला थोडस आता घरी तुम्हाला जेवण नाही करायचं, घर भी खाना आहे ना, सब चावल खा जाओगे असे ती बोलते. आणि मग त्याला डोकवती, तर ती हुशार असते. आपण राहणार कुठे म्हणते, मग ती बोलती तुम्ही जर सगळं देत मग आपण राहायचं कुठं. मग त्याला सुदामा नगरी म्हणून त्यांना ते अर्पण करतो. मग ती सुदामा नगरी, मग जेव्हा ती नगरी त्याला पूर्ण तयार करायची असते, जेव्हा पूर्ण नगरी तयार करायची असते, मग त्याच्या बायकोला ते विचारते महालक्ष्मी, ते सगळे विचारतात नाही का की तुला आता एवढं तुझं घर महाराज तयार होणार आहे. तर ती काय म्हणती तुम्ही घर करा, माझं व्यक्तीचं घर नाही करायचं. सगळे ज्यांच्याकडून तुम्ही भिक्षा घेतलेली आखी नगरी श्रीमंत झाली पाहिजे. ते म्हणतात होऊ शकत नाही. ते म्हणे नाही, आज आम्ही त्यांच्या जीवावर जगलो, त्यांच्याकडून भिक्षा मागून खाल्ली म्हणून आम्ही आज जगलो. मग त्यांच्या पुण्याबाई त्यांचं पण खाते म्हणून त्यांची पण तशी माझ्यासारखं त्यांचा पण माझा झाला पाहिजे. मग ती हाटच झाला. त्यांचं कारण तर माझं करायचं, त्याचं माझं काहीच घर चांगलं करायचं नाही किंवा मला काहीच श्रीमंती द्यायची नाही. शेवटी देवाला हार मानावी लागते, देवीला पण हार मानावी लागते. अख्खी सुदामा नगरी करून द्यावा लागते. शेवटी सगळी सुदामा नगरी करतात ते आणि मग तिचं घर तयार करतात. सेम जसं वैकुंठ आहे का, सेम तसं घर आहे का श्रीकृष्णाचं, सेम तसंच ते करतात. सेम तसं म्हणजे कसं आहे मथुरेत त्यांचं कसं हे तसं करतात सगळं. आणि मग जेव्हा तो घरी येतो का, तो बोलतो काय मेरी बेबी, काय मेरे बच्चे, हे मेरी बेबी नाही, हे मेरे बच्चे नाही, काय हो. त्याचे नटलेले असतात, ते टोपी घातले, सगळे श्रीमंती आभूषण घातलेले असतात, सगळे दागदागिने घातलेले असतात. तर ओळखू येत त्याची पोर बायको मी राणीसाठी नटलेली असते. तर यही तुम्हारी पत्नी है, यही तुम्हारी लड़की है. नहीं ये नहीं मेरी लड़की बोली, मेरा घर ये नहीं है, मेरा घर उधर है, दूर आहे. मग त्या सगळे लोक सांगतात की असं घडलं म्हणून. आणि मग त्याला मोठा रथ आणतात, रथामध्ये त्याला वाजत घालून जातात. मग ते गाणं इतकं भारी असतं, तेरे मिलन को भी सलाम, तेरे शादी को भी सलाम, तेरे बच्चों को भी सलाम, तेरे बेबी को भी सलाम, सबको सलाम नाही का, तेरे भक्ती को सलाम असं सांगतात. असं ते गाणं लावतात. आणि मग गातो. मग जेव्हा तो बसतो का त्या गादीवर, जेव्हा बसतो तो तुम्हाला गादीवर बसायचं. या गादी मान फक्त श्रीकृष्णाचा आहे, मी नाही बसणार त्या गादीवर. झोपाळा असतो मी नाही बसणार झोपाळ्यावर, तर फक्त श्रीकृष्ण बसणार. त्याच्यावर श्रीकृष्ण बसून ठेवतो, त्याची मूर्ती हे करतो, तो स्वतः नाही बसत. मग देवाला सांगतो, तो देवाला म्हणतो की मला जेव्हा तुम्ही मला दुसरा जन्म द्याल ना, तर मला फक्त तुमची भक्ती घडली पाहिजे, जे मला काहीच नाही पाहिजे असं म्हणतो तो. याला म्हणतात दुसऱ्यांचं मित्रप्रेम. आणि ते निभवलं. त्याने इतकं नामस्मरण केलं की देव म्हणायला लागला तू माझ्यात आहे, मी तुझ्यात आहे, मी म्हणजे तू म्हणजे मी, असं देव म्हणायला लागला. तुझ्या तुम्हाला काहीच आमचं राहिलं नाही असं देव म्हणायला लागला. म्हणजे त्याने इतकं भक्ती केली, तो एकही सेकंद असा गेला नाही की श्रीकृष्ण तो म्हटला नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे श्रीकृष्ण हरे कृष्ण. बायको झोपडी असायची, हरे कृष्ण ते श्रीकृष्ण तो ते म्हणते आहे ग, त्याच्यामध्ये नाही म्हणत ना. ती झोपडी असायची ना, मी मराठी बोलल्यावर हिंदी बोलते. तिचे कपडे फाटले, तिची साडी उघडं फाटलं असायचं, ती झोपल्यावर सुद्धा मस्त घेऊन शिवायचा तिचे उघडं, माहिती का. त्यांना असे लोक म्हणायचे तिकडे लग्न आहे जा तुम्ही जेवायला, तिकडे बारस आहे जा तुम्ही जेवायला, जात नसायचे. आम्हाला जायचं म्हणजे ते भिक्षा मागूनच खायचे. तो ब्राह्मण होता, गरीब ब्राह्मण. 4 मुलं होती, 4 मुलं होती, मुलगी नव्हती. मग असं असतं श्रीकृष्णाचं प्रेम, श्रीकृष्णाची भक्ती. हरे कृष्ण 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 हरे हरे. त्यांनी शेवटचे चणे खातो ना, त्यांनी शेवटचे चणे खाल्लेले असतात. जो असे खेळतात ते झाड लपचे खेळत असतात, ते लपचे खेळत तर एका करता पटकन खाऊन घेतो त्याच्याने.
त्याला लई भूक लागलेली आहे. हा मग तो म्हणतो तब तुमने खाए मुझे नाही रखे. मग त्याला सगळं सांगतो ना तेव्हा पण त्याला ते ज्ञान मिळतं. तेव्हा त्याला ज्ञान मिळतं. मग तेव्हापासून तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण तेव्हापासून म्हणतो. म्हणून देवाकडं मागावं माणसाने. कसं सगळ्यात पहिले आपल्याकडनं त्यांची भक्ती घडली पाहिजे. तर नामस्मरण भक्ती घडली पाहिजे. आणि आपल्याला कोणी वाईट परिस्थितीत खाऊ घातलेलं, परत कोणी काय दिलेलं असं ते सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचे उपकार कधी विसरायचे नसतात. मेल्यावर तरी पण नाही, जिवंत असताना पण नाही. वरती गेल्यावर पण देवाला सांगायचं देवा माझ्यासाठी त्यांनी चांगलं केलंय, त्यांचं चांगलं होऊ दे. देव 3 वेळेस आपल्याकडे येत असतो भिक्षा मागायला. 3 आयुष्यातून 3दा येत होतो. बरोबर दुपारी येत असतो, 12 साडेबारा येत असतो. कोणत्या रूपात येतो. पण भिक्षा द्यायची असं नाही म्हणायचं हे एवढा चांगला दिसून काय भिक्षा मागतो. तो देव असतो. आणि 3दा भिक्षा दिलेली ही भिक्षा स्वर्गात जाते आपली, त्यांच्या जवळ जाते ती. आणि ती भिक्षा तशी ठेवतात. ते दिलेली भिक्षा तशी ठेवतात. ती मेल्यावर आपल्याला हे करतात तुम्ही मला काय दिलं होतं. आणि त्याप्रमाणे आपल्याला मेल्यावर भेटत असं खायला. एका म्हातारीने असं देव भिक्षा मागायला आला होता. एका म्हातारीने त्याला काय दिलं पाहिजे भिक्षामध्ये. किडलेल्या तुरी दिल्या. किडलेल्या तुरी. आणि त्या तुरी किडलेल्या दिल्या. जेव्हा त्याच ज्ञानातून प्यारल्या वर नेऊन प्यारल्या. आणि ती जेव्हा गेली का गेली देवाच्या घरी. मग ती काय म्हणते जेव्हा मला भूक लागली देव काय म्हणतो ज्या तिकडे रानामध्ये तुरी प्यारलेल्या आहेत त्या खा म्हणे. जेव्हा तुरी खायला सगळ्यांनी एक शेंग सोडती किडलेली, दुसरी शेंग सोडती किडलेली. सगळ्या शेंगा तुरीच्या किडलेल्या निघतात. मग देव म्हणतो आठव तुझ्या इथे एक भिक्षुक आला होता भिक्षा मागायला तेव्हा तू काय दिलं होतं. आणि मग तिला मग ती तिचं सगळं दाखवतो. मग ती म्हणते हा मी ह्या दिलं होतं म्हणजे तेच म्हणे तू हेच खायचं आता. असं आहे. म्हणून जर कोणी भिक्षा मागायला आलं तर जर काय किडकं माडकं असं ते घरात आपण खायचं. म्हणजे स्वच्छ चांगलं सुंदर ते भिक्षा वाढायचं. जेणेकरून तुम्हाला भेटल आणि तुम्हाला भेटल. तुला काय लेक्चर करताच होता काय. आयुष्य एवढं सोपं नसतं. आयुष्यामध्ये काय काय घडतं काय काय नाही. असं जेवताना आमचा कोणता पण टॉपिक निघत असतो देवावर मग ते पुन्हा जेवण होईपर्यंत आम्ही त्या टॉपिकवर बोलत असतो. आज खात होतो योगायोगाने पोहे, निघाला कृष्ण आणि सुदामाचा विषय. सो मम्मीने राणीला स्टोरी सांगितलेली आहे. काय नाही तरी एक मेंबर आमच्या घरात नाहीये त्याने ऐकलेली नाही स्टोरी. ती मला माहित होती, राणीने नव्हती ऐकली कारण ती जॉब करत असते ना. तिच्या जॉबच्या नादात काही ध्यानात नसतं. म्हणून तिला ऐकवली आज स्टोरी. आमच्या कॅमेऱ्याला फार लाईटीला प्रॉब्लेम असतो आमच्या. मला आठवलं ना माझी काळजी नाहीये मम्मीला, माझ्यापेक्षा तिची काळजी असते. माहिती मी देवांमध्येच असते बसलेली. मला आहे थोडंफार माहिती, एवढं पण नाही माहिती पण आहे. जेवढं माहिती आहे तेवढं माहिती आहे. बाकीचे राणीला आमच्या पण माहिती नाही जास्त. द्रौपदीला भोग चुकले नाही तर आपण काय आपण कोण आहे माहिती का. द्रौपदीला सुद्धा शाप असतो. शाप म्हणून तुला 5 नवरे भेटतात. तुला शाप येतो. शाप नाही येतो, श्राप येतो तो. आशीर्वाद आहे तिला उलट. सॉरी द्रौपदी नाही, 5 पांडवांच्या बायकोला आशीर्वाद. ती द्रौपदी पण तिला शाप नाहीये मग येतो. अगं तुला माहिती कमी वाचलेले का तू. तुला काय माहिती नाही तिला आशीर्वाद आहे मम्मी. आपण कृष्णाचे नाही उपवास पकडले. आशीर्वाद नाही तिला तिथे तो ऋषी येतो. त्या ऋषीचं नाव मला आठवण नाही आता पण त्या ऋषी असतो तो ऋषी तिथे येतो. तिला काय सांगत असतो की ती तिच्या आई पण मरती आणि बापही मरतो म्हणजे एकटीच राहते. मग त्या ऋषीला तिची किव येते. म्हणून ते ऋषी काय म्हणतो तू हे व्रत कर. हे व्रत केलं ना तर तुला सगळं काही चांगलं होईल. तुझं सगळं हे अधिक मास आशीर्वाद नाही तो श्राप येतो. आणि मग ती त्याला 5 वेळा हसती. ती त्याला सांगते ना बरोबर. ती काय म्हणते नंतर शंकर मग तिला आशीर्वाद देतो की तुला 5 नवरे भेटतील. शंकर पण ती म्हणते ना की मला हे गुण 5 गुण असणारे नवरे पाहिजेत म्हणून. तो मग शंकर बोलतो तुला एकाच मुलामध्ये किंवा एकाच माणसामध्ये एवढे गुण नाही भेटणार मग त्यासाठी तुला 5 जणांची लग्न करावं लागतं. ती म्हणते देवा मी माझं एवढं कसं काय 5 जणांची लग्न करू. लोक काय म्हणते काहीतरी शंकर आशीर्वाद देतो. तसं नाही. ते काय म्हणते काय म्हणतात की तू आठव तुझ्याकडे ते ऋषी आले होते तुला सगळं सांगितलं होतं त्यावेळेस तू 5 वेळा त्यांना हसली म्हणे. तू 5 वेळेस हसली म्हणजे तुला श्राप दिला. त्यांनी तुला श्राप दिला म्हणून तुला आता हा श्राप त्याचा खरा होणार आहे. तो श्राप त्याचा खरा होणार आहे म्हणून तुला 5 नवरेच मिळणार आहे.
ती म्हणते ना मला असा वर द्या की त्याच्यामध्ये सगळे गुण असावे, शूर असावा, वीर असावा, धनवान असावा, सुंदर असावा, सगळं या असावा, ते असं सांगते. हा तर मग ती सद्गुणी असावा सगळं सांगते ती. पण मग जो म्हणतो एका एवढं सगळं असू शकत नाही, हे तुला 5 जणांमध्ये तुला ते सगळं काही बघायला भेटेल, मग तुला 5 नवरे करावं लागेल. ती म्हणजे असं कसं द्यावा, 5 नवरे केला लोक काय म्हणतील, लोक मला हसतील ना, लोक हसतील की मला कसं काय 5 नवरे करतात, तुम्ही काहीतरी दुसरं सुचवा ना. मग जेव्हा म्हणतो दुसरं सुचू शकत नाही म्हणे. तू आठवण म्हणे त्या ऋषीला हसली होती, त्या ऋषीला हसल्यामुळे तुला हा श्राप भेटलेला आहे म्हणून, आणि हा श्राप तुला तसं होणारच म्हणे. ज्या वेळेस तू हा व्रत करशील, अधिक मास जेव्हा तू व्रत करशील तेव्हा तू श्रीमंत होशील, तेव्हा ते राज्य तुला राज्याची राणी होशील तू म्हणे, तू पुन्हा म्हणजे 5 जणांची राणी होशील. आणि मग जेव्हा ती जग झालं का वनवास लग्न झालं म्हणजे लग्न व्हायचे अगोदर तिला वनवास मध्ये असतात, जेव्हा तिला वनवासमध्ये असतात ना तेव्हा ते लग्न करून आलेले असतात, तेव्हा त्यांच्याकडे राज्य नसतं. आणि जेव्हा ती धरती का अधिक मास, जेव्हा अधिक मास धरती तेव्हा मग त्यांना ती श्रीमंती भेटली. मग तेव्हा तिने कसं युद्ध होतं, पाकी पांडवांचं युद्ध होतं. ही जेव्हा असते का की अर्जुनाला सांगतो तू हे युद्ध कर, हे कर. अर्जुन काय म्हणतो की मी युद्ध करू शकत नाही, ते माझा आजोबा आहे, ते माझे भाऊ आहे, माझे काका आहे, चुलते, त्यांच्यासमोर युद्ध कसं काय करू, मला पाप लागल, ते जर मेले तर मला पाप लागेल, आमच्या पोटात जमानच होईल, मी कसं काय युद्ध करू. तर श्रीकृष्ण त्याला समजून सांगतो तुला कर्म करावंच लागेल, आणि तू फक्त माझी भक्ती कर की तुझे सगळे पुण्य, तुझे सगळे पाप नष्ट होतील. तू माझी भक्ती करायची नंतर सगळं तुझे म्हणजे हा द्यायचा असतो की कोणता आदेवा, तो आदेव असायचा, तुझं सगळं पाप नष्ट होतील, तू कर्म कर, तुला ते करावंच लागलं म्हणे. मग त्याला समजून सांगून त्याचं सगळं रूप दाखवते, ग्रेट रूप दाखवत सगळं. मग रूप दाखवून ते घाबरतो की मला हे रूप बघायचं आहे, मला भीती वाटते, मला पुन्हा तुमचं ते 4 भुजांचं रूप दाखवा, पुढे 4 भुजांचं रूप दाखवतात. मग ते असं येते, मग ते युद्ध होतं, मग त्यांचं राज्य त्यांना पुन्हा मिळतं. मग द्रौपदीने इकडे हे धरलेलं असतं अधिक मास, आणि तिकडे तिचं राज्य मग ते मिळतं, आपलं झालं, आपलं राज्य आपल्याला मिळणार. आमचं सध्याला वनवास चालू आहे आणि सध्या भोग भोगतोय. आता आमचं राज्य आम्हाला परत मिळणार आहे, ते लवकरच तुम्हाला ब्लॉग भेटणार आहे. आणि सुदामाची आणि कृष्णाची कहाणी ऐकल्यानंतर मग द्रौपदीची पण कहाणीची विसरली होती, ती मला परत सांगितलेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा व्हिडिओ मी अपलोड केलेला शॉर्टमध्ये, तो तुम्ही जाऊन बघा, लाईक करा नक्की. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.